नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. दिंडोरी तालुक्यातील नळवाडपाडा येथील 29 वर्षीय शेतकरी घराच्या छताला लोखंडी पाईपला फवारणी पंप बांधण्यास गेले होते. पाईपमध्ये वीज प्रवाह उतरला असल्याने त्यांना विजेचा धक्का बसलाय. त्यांना वाचवण्यास गेलेल्या त्यांच्या पत्नीचाही विजेचा धक्का बसून शेतकरी पती पत्नीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते. नळवाडपाडा येथील साहेबराव चंदर महाले वर्ष 29 हे वस्तीवर राहतात. गेल्या 15 दिवसांपासून सातत्याने पाऊस सुरू असून गुरुवारी सकाळी 8 वाजेच्या सुमारास झालेल्या पावसाच्या वेळी ते आपल्या घराचे पडवीचे छताचे लोखंडी पाईपला फवारणी पंप बांधण्यास गेले असता सदर पाईपमध्ये वीज प्रवाह उतरलेला होता. त्या विजेचा धक्का त्यास बसला. हे बघताच त्यांची पत्नी राणी वर्ष 25 त्यांना वाचवण्यास गेल्या असता त्यांनाही शॉक बसला. नातेवाईकांनी त्यांना तात्काळ दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. पावसामुळे घराची पडवी पूर्ण ओली असल्याने विजेचा तीव्र शॉक बसत त्यांना वाचण्याची संधी मिळाली नाही. सदर महिला 7 महिन्यांची गर्भवती देखील होत्या. यात ते बालक ही मातेच्या गर्भात आईसोबत मयत झाले. या घटनेची दिंडोरी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान होत असताना पिकांवर रोग प्रादुर्भाव टाळण्यासाठी शिकार पंप पाठीवर घेत फवारणी करणारी युवा दाम्पत्य फवारणी पंप सुरक्षित ठिकाणी ठेवण्यास गेले आणि दुर्दैवी त्यांचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होते. त्यांच्या पश्चात आई, भाऊ, एक 4 वर्षांची तर एक 2.5 वर्षांची मुलगी आहे. आजी, पप्पा, मम्मी कधी येणार? या घटनेनंतर दोघांनाही दिंडोरी दवाखान्यात नेण्यात आलं. यावेळी चिमुकल्याने सांगितले की पप्पा मम्मी दिंडोरीला गेले. येथील आज पंचनामा करण्यासाठी तलाठी, ग्रामसेवक, वीज कर्मचारी आले. त्यावेळी चिमुकल्यांना वाटले की आपले पप्पा मम्मी आले, पण त्या गाडीत ते दिसले नाही. चिमुकल्यांनी आजीला पुन्हा एकदा विचारले असता पप्पा मम्मी कधी येणार हे ऐकताच सर्वांना गही भरून येत सर्वांचेच डोळे पाणावले. एस मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी सुरेश सुराशे, वणी. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.